माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जैन आज पूर्णपणे आज अंजनगावमध्ये आणि पूर्ण माडा परिसरामध्ये शांतता आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं. येथील नागरिक, येथील समाज, प्रशासन, पोलीस, रेव्हेन्यू, भूमी अभिलेख, काही सुज्ञ समाजकारणी आणि राजकारणी यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे मागच्या 3 दिवसापासून इथे जो किंचित तणाव निर्माण झाला होता तो आज पूर्णपणे निवळलेला आहे. इथे जो वाद निर्माण झाला होता त्याच्यावर तोडगा काढण्यात आलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढण्यात आलेलं आहे. यामध्ये अथकपणे माननीय पालकमंत्री आणि इतर माजी आमदार यांनी सुद्धा सहकार्य केलं. आता मला आशा आहे की येथील जनता एकोप्याने अशाच प्रकारे नांदेल आणि या गावामध्ये पुढची येणारी यात्रा आणि इतर सगळे सण एकत्रपणे साजरे होतील. मला अजून इथे सांगावं वाटतं की इथे ज्या प्रकारे काही घटकांनी बाहेरून येऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे फूस लावण्याचा प्रयत्न केला. यांचा नक्कीच पोलीस खात्यामार्फत शोध घेण्यात येईल. एकूण 6 गुन्हे आम्ही इथे दाखल केलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल, ज्यांनी कोणी फंडिंग केलं असेल, ज्यांनी कोणी सोर्स वापरले असतील किंवा इतर जिल्ह्यातून येऊन इथे कोणाला प्रोत्साहन देऊन गुन्हे घडवून आणले असतील तर नक्कीच त्यांचाही शोध आम्ही घेऊ आणि त्याच्यासाठी आमची यंत्रणा कार्यरत झालेली आहे. आज आम्हाला इथे विविध प्रकारच्या उपाययोजना 2 दिवसापासून कराव्या लागल्या. आम्हाला बाहेरून इथून पोलीस मुख्यालय मुंबईतून पाठिंबा मिळाला, तिथून आम्हाला मनुष्यबळ पुरवण्यात आलं. कोल्हापूर रेंजमधून इतर जिल्ह्यातून आम्हाला पोलीस मनुष्यबळ आणि SRPF आणावी लागली, परंतु कोणताही इथे अनुचित प्रकार त्याच्यानंतर घडला नाही, जे सुरुवातीला थोडाफार गैरसमजुतीतून घडला. पण आता इथे पूर्णतः शांतता आहे आणि यापुढे शांतता कायम राहील आणि इथे नागरिक सहकार्य करतील अशी मला पूर्ण आशा आहे. इथे संख्येला महत्व नाही. मी सांगितलं आपल्याला की सुरुवातीला जे काही दगडफेक गेली, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं, काही कर्मचारी आमचे जखमी झाले, त्याच्यामध्ये जी काही संख्या निघेल ती आम्ही ठरवलेली आहे. ऑलरेडी जे काही नाव आहेत त्या FIR मध्ये त्याच्यामध्ये सिरियस हल्ल्याचे कलम आहेत, सरकारी मालमत्ता वाहनाचे नुकसान करण्याचे आहे आणि काही विनापरवानगी आंदोलन करण्याचे सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि इतर फुटेजेस बघून आणि साक्षीदारांची जी काही माहिती आहे त्याच्याकडून आम्ही त्यांचे नाव निष्पन्न करू आणि काही नाव ऑलरेडी आमच्या पोलीस खात्याकडे, तपासणी अंमलदारांकडे आलेली आहेत. आम्ही तेच आपल्याला सांगितलं की विनापरवानगी आंदोलन ज्यांनी केलं ते सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत आणि उर्वरित अजून काही शिल्लक प्रक्रिया असेल, स्टेशन डायरीमध्ये आम्ही नोंदी केलेल्या आहे, तर त्याचाही आम्ही मागोवा घेऊ. त्याच्यातूनही CCTV फुटेज आमचे इच्छा अधिकारी आणि SP पुन्हा बघतील आणि त्याच्यात गरज असेल तर नवीन गुन्हे सुद्धा दाखल करू. याच्यामध्ये ऑलरेडी शासनाचं एक GR आहे, त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय समिती आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर अध्यक्ष असतात, पोलीस अधीक्षक आणि इतर खात्यांचे अधिकारी हे सदस्य असतात. याची एक प्रक्रिया ठरलेली आहे. शासकीय किंवा खासगी जमिनीवर पुतळे कसे बसवायचे, त्याचे उल्लंघन करून जर होत असतील काही अनधिकृत कार्य, त्यासाठी गुन्हे दाखल केल्या जातात. परंतु याच्यामध्ये आणखी उच्च स्तरावर, शासकीय स्तरावर विचार विमर्श सुरू आहेत. त्याच्यानुसार आणखी पुढे याच्यात काही सुधारणा होईल तर हा शासकीय कामकाजाचा भाग आहे. परंतु गुन्हे करण्यास मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जे काही फंडिंग होत असेल किंवा फूस लावत असतील किंवा शासकीय नियमांना तोडफोड करत असतील तर त्याची वेगळी कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येणार आहे. आणि असे जे काही याच्या मागे आहेत त्यांचे काही नावं आमच्या सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळालेले आहेत. नक्की मी मगाच सांगितलं की स्थानिक गावकरी एकोपाने नसतात, पण जेव्हा बाहेरून कोणत्या घटक येतात आणि ते फूस लावतात तेव्हा अशा फूस लावण्याला किंवा चिथावणीला स्थानिक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडतो आणि नुकसान त्यांच्या भवितव्याचं होतं. मला हेच नागरिकांना आवाहन करायचं की अशा प्रकारे आपण कायद्याशी खेळू नये किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये. मी काल जसं या घटनेमध्ये माढा तालुक्यातल्या किंवा गावातल्या सगळ्या समुदायांशी बोललेलो आहे. सगळ्यांचे विचार चांगले आहेत, पण जेव्हा कोणी डोक्यामध्ये वेगळे विचार टाकतो तर नक्कीच काही त्याच्यात बिघाड तयार होतो आणि त्याचा परिणाम स्वतःवर गुन्हे दाखल करून घेण्यात होतो. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण प्रसार माध्यमांनी सुद्धा विधायक कार्याला प्रोत्साहन द्यावे आणि जे कोणी उघडपणे प्रसिद्धी माध्यमावर शिवीगाळ करतात कृपया त्याचं प्रसारण आपण करू नये. आपल्याला विनंती आहे आणि सगळ्या नागरिकांना विनंती आहे. धन्यवाद.